वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरला अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं, मात्र त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले आहेत आणि पिंपरी पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून ही आता चौकशी सुरू आहे। या संदर्भात आपण बोलणार आहोत पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे सर यांच्याशी। सर, चौकशी कुठपर्यंत आलेली आहे, कारण त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे सुद्धा सूचना देण्यात आल्याचं कळतं। जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मिळालेलं जे आम्हाला पत्र आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही जे संबंधित विभाग आहे YCMमध्ये अस्थिरोग विभाग व फिजिओथेरपी विभाग या दोन्ही विभागांचे विभाग प्रमुख आहे त्यांना आपण पत्र दिलं होतं की याच्यामध्ये तुम्ही केलेल्या तपासण्या त्याचा अहवाल सादर करा। त्या दृष्टीने त्यांनी त्यांचा अहवाल जो आहे तो आपल्याला सादर केला आहे आणि तो जो काही अहवाल आपल्याला मिळाला आहे त्याचं जे काही असेसमेंट आहे ते करून अवलोकन करून ते आम्ही कमिशनर साहेब यांना सादर करणार आहोत आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने उचललेले जे काही मुद्दे आहेत, मांडलेले जे काही मुद्दे आहेत त्याला आम्ही उत्तर देऊ। सर, आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये नेमकं काय आढळलेलं आहे? ज्या पद्धतीनं दिलं गेलं आहे प्रमाणपत्र त्याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हे बोगस प्रमाणपत्र आहे अशा प्रकारचे प्रश्न देखील उपस्थित केले गेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सुद्धा त्यावरतीच बोट ठेवलेलं आहे। हे जे प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे ते 7% म्हणजे 7% दिलं गेलेलं आहे आणि याचाच अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचा जो काही क्लेम होता लोकोमोटर डिसॅबिलिटीचा तो आम्ही रिजेक्ट केलेला आहे। तर हे जे प्रमाणपत्र समजा एखाद्या व्यक्तीला 2 किंवा 3% जरी डिसॅबिलिटी असेल तर प्रमाणपत्र हे जनरेट करणं असतं, पण त्याच्यामध्ये बेंचमार्क डिसॅबिलिटी ही 40%ची असते आणि 40% ज्या व्यक्तीला ती डिसॅबिलिटी त्यालाच फक्त ते फायदे मिळू शकतात। या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्यांचा जो काही क्लेम होता तो आम्ही रिजेक्ट केलेला आहे। 7% म्हणजे तो क्लेम आम्ही रिजेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला जो काही अहवाल प्राप्त झालेला आहे संबंधित विभागाकडनं कुठेही काहीही हेराफेरी किंवा अपारदर्शकपणे त्यांनी केलेलं नाही। सगळं पूर्ण प्रक्रिया पारदर्शकरित्या जी काही केंद्र शासनाची नियमावली त्याच्यानुसार केलेली आहे आणि त्याच्यानुसारच त्यांची टक्केवारी 7% अशी आलेली। तर पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयानं पूजा खेडकर यांना जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं होतं ते बनावट नाही असा दावा या ठिकाणी डीन करतायत, परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडं जेव्हा हे सगळं जे चौकशी केलेली आहे या चौकशीचा अहवाल पाठवला जाईल त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयाचं यातून समाधान होतं का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।